हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत एकदम सोपी आणि एकदम कमी वेळामध्ये होणारी माझी एकदम फेवरेट अशी माझ्या माहेरची सासरची अशी दोन्हीही मराठवाड्याची स्पेशल खिचडी बनवणार आहोत आपण आज. मी इथे घेतलेले 1 कप तांदूळ, अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप मसूर डाळ इथे पाण्यात स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं आहे. लसूण आणि जिरे मी इथे कुटून घेतलेले आहे. गॅस ऑन केला आणि त्यावर ठेवलं कुकर. ही खिचडी कुकरमध्ये खूप छान होते. कुकरमध्ये टाकलेलं आहे तेल, जिरा, मोहरी, वाटलेला आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट. मग मी ते टाकलेलं आहे कांदा, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, लाल तिखट हे सर्व टाकून मी मस्त मिक्स केलेलं आहे. वरून मीठही टाकायचं आहे. आणि आता आपण इथे टाकतो भिजवलेले तांदूळ. आमच्या इकडे सांगू का तुम्हाला, खरंच जेव्हा घाई गडबडीमध्ये किंवा उशीर झाला असेल जेवणाला, किंवा आज खूपच कमी लाईटच जेवायचं आहे, माणसं घरामध्ये कमी आहेत, किंवा खूप थकलेले आहे मी, असं जेव्हा वाटतं तेव्हा आमच्याकडे ही खिचडीच बनवली जाते. मराठवाड्यामध्ये खूप फेमस खिचडी आहे ही. नांदेड जिल्ह्याची फेमस, परभणी जिल्ह्याची फेमस, ह्या सर्व जिल्ह्याची फेमसच खिचडी आहे. त्यामुळे खिचडी बनवताना आनंदही तेवढाच होतो आणि सांगते वेळेसही खूप खुशी वाटते की आज आपण खिचडी बनवतो. एकदम कमी वेळामध्ये झटपट होणारी आणि खाण्यासाठी एकदम मस्त अशी ही खिचडी आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत ही खिचडी आम्ही रोजच बनवतो असं म्हणायला हरकत नाही आहे. तर मी ते टाकलेले आहे भिजवलेले तांदूळ फोडणीमध्ये टाकून मिक्स करून घेतले. आणि 1 कप तांदूळ होते आणि 1 कप दोन्ही डाळी मिक्स होत्या, त्यामुळे मी इथे 2 कप पाणी टाकलेलं आहे. पाणी थोडंसं गरमच टाकलेलं आहे इथे. आता खिचडी बनलेली आहे, शिटी तर वाजली. चला आता आपण बघू खिचडी कशी झाली. वा, काय रंग आहे खिचडीचा आणि वास पण खूप मस्त येते मंडळी, एकदम मस्त. मी इथे विलायची पण टाकलेली आहे. तुम्ही विलायची, दालचिनी असंही टाकू शकता. कोणी मसालाही टाकतात, पण मला थोडी सिंपलच खिचडी आवडते म्हणून मी अशीच बनवते. एखादी विलायची आणि दालचिनीचा छोटासा तुकडा तुम्ही टाकू शकता फ्लेवरमुळं, बस, बाकी काही नाही. आणि आपण इथे टाकतो आता वरून मस्त साजूक तुपाची धार. वा वा वा, खिचडीला एकदम मजा आलेली आहे. चला तर मी आता खिचडी खाते आणि इथेच माझा व्हिडिओ बंद करते. चला बाय, भेटू अशाच नेक्स्ट एकदम छान अशा मजेशीर व्हिडिओमध्ये. बाय.